तर टीईटी पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री सहभागी आहे। आमदार अंबादास दानवेंनी हा गंभीर आरोप केला। आज उद्या सगळ्यांची नावे बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला। भाजपचे लोक या पेपर फुटीला कारणीभूत आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी हल्लाबोल केला। बरेच जण म्हटले महाराष्ट्राला का टार्गेट केलं जातं, परंतु टीईटीचा पेपर फुटल्यानंतर हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रात तर पेपर फोडण्याचे धंदे मोठ्या प्रमाणावर होत आहेत। कारण सरकारच असं आहे की मला असं वाटतंय खासदार फोडण्याबरोबर पेपर फोडण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेत आहे। शिक्षण मंत्री याच्यात सहभागी आहे। शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रजीचा राजीनामा येतोय, तसाच दादा भुसेंनी सुद्धा या परीक्षेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री हे मालेगावचे आहेत। याच्यात काही पुरावे ऑफ द रेकॉर्ड येत आहेत समोर की शिक्षण मंत्र्याचे जवळच्या लोकांचा पेपर फोडण्यामध्ये सहभाग आहे। आज उद्या आम्ही यांचे नाव सुद्धा बाहेर काढू। पेपर फुटीचे जे कारण आपण पाहिली, याला सगळे बीजेपीचे लोक इन्व्हॉल्व आहेत। नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जेवढे सापडले, दिल्लीमध्ये जे सापडलात ते सगळेच्या सगळे बीजेपी सोबत निगडीत असलेली लोक सापडली। या सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि आश्वास केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये टीईटी आणि नीटच्या परीक्षा आम्ही घेणार नाही। हे सरकार मुद्दामून या पद्धतीच्या परीक्षा लादून या मुलांचं आयुष्य बर्बाद करते आहे। हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही आणि ही लढाई आम्ही लढू।